प्रथमतः तुमच्या सर्वांचं कौतुक करू वाटतंय. बार्शी शहरात सध्या हुकुमशाही, दंडेलशाही, ठोकशाही या सर्वांच्या विरोधात तुम्ही इथं प्रचंड गर्दीनं उपस्थित झालात, त्याबद्दल तुमचं सर्वात प्रथम कौतुक करू वाटतंय. येणारी निवडणूक आपल्याला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि आपल्या खिशातनं पैसा कोणाच्या घशातून खिशात जातोय हे थांबवण्यासाठी लढवायची आहे. उदाहरण थोडक्यात तुम्हाला सांगतो. बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागं एक नगरपालिकेची CBSEची शाळा आहे, त्याचं बांधकाम होत आहे. तिथं इलेक्ट्रिकचं एक टेंडर निघालंय 27 लाखाचं. 2-2.5 रुपये फुटाची वायर 30-40 रुपये फुटाचं झाली. 50 रुपयाचा लोक 500 रुपयाला लावलाय. 60-70 रुपयाची LED 800-900 रुपयाला लावली. ज्या कामाचं बजेट 10 ते 12 लाख रुपये होतं त्या कामाचं बजेट 27 लाख रुपये केलेलं आहे. नंतर उदाहरण द्यायचं झालं, हा विकास कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे का? अजिबात नाही. गाळ, एका गटारीतला गाळ काढला 5-5 गटारीतल्या गाळाचं बिल काढलं जातंय. तुमच्यासाठी आहे का हा विकास? अजिबात नाही. त्यानंतर सांगायचं झालं, 10 ते 12च्या वर आपल्या बार्शी शहरात बाग आहेत. प्रत्येक बागेचं वार्षिक टेंडर आहे. ती बाग सांभाळायचं, त्या बागेला वॉचमॅन लावायचं. तुम्ही सगळ्या बागा फिरून बघा, किती वॉचमॅन तिथं आहेत, तिथं किती कामगार आहेत. सगळ्या बागांचं वार्षिक टेंडर जवळजवळ 1.5 कोटी रुपयाच्या आसपास आहे. 9 वर्षात किती रुपये? 9 वर्षाची सगळीच्या सगळी बिलं त्यांनी घेतलेली आहेत. किती बागा चांगल्यात, किती बागा मेंटेनन्समध्ये आहेत, हा विचार करायचा आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर वॉल ओपनर, जे आपल्याला सकाळी पाणी सोडायला जी मुलं येतात त्या वॉल ओपनरचं बिल महिन्याला 5 ते 5.25 लाख रुपये काढलं जातंय. महिन्यातनं पाणी किती वेळा येतो? 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, म्हणजे 5-6-7 वेळा पाणी पोरं सोडतात. महिन्याला 5-5 लाख रुपये बिल त्याचं उचललं. कुणासाठी आहे हा विकास? तुमच्यासाठी आहे का? अजिबात नाही. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सचं उदाहरण द्यायचं झालं, बार्शीत किती कॉम्प्लेक्स आहेत. रोजगारीसाठी कॉम्प्लेक्स बांधले जातात. किती गाळे गेलेत त्यातले? गाडेगाव रोडचं कॉम्प्लेक्स बघा, 80% गाळे पडून आहेत. विके मार्टच्या शहराचं कॉम्प्लेक्स बघा, 90% गाळे पडून आहेत. टिळक चौक ते भोसले चौक जाताना डाव्या साईडला एक कॉम्प्लेक्स आहे, फक्त पुढचे 5 ते 6 गाळे गेले, बाकी सगळे कॉम्प्लेक्स पडून आहेत. रोजगार निर्माण करताना कुणाच्या खिशात पैसा जातोय, कुणाची लोट होतीये, कुणाचा विकास आहे हा? तुमचा आहे का? अजिबात नाही. हा विकास महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण योजना आहे तशी बार्शी नगरपालिकेत लाडका भाऊ योजना आहे. फक्त आणि फक्त ह्या लाडक्या भावासाठी तुमच्या आणि आमच्या खिशातला पैसा वाटला जातोय. त्याच्यानंतर सांगणं, प्रत्येक टेंडरचं उदाहरण घ्यायचं झालं तर पहाट उजळल. 2016 ते 2024 एवढे टेंडरमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचं आहे. त्यानंतर काल पालकमंत्री साहेब बोलता बोलून गेले की त्यांनी केलेल्या कोणाचा तर भागात जे परमनंट शिक्षक लावले, जे DCC बँकेत कर्मचारी लावलेत, साहेबांनी म्हणायचं का त्यांनी तिकडे काम करायचं नाही? असं नाही ना. जे तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही केलंच पाहिजे. पण तुमचं कर्तव्य तुम्ही तुमच्या उपकार केल्यासारखं जर लादत असाल तर जनता शांत बसत नसते. ह्या सगळ्या गोष्टी बार्शीकरांना चांगल्या ठाऊक आहेत. इतक्या चांगल्या ठाऊक आहेत की आता पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळं आता काल रात्रीपासून एक नवीन डाव त्यांनी मांडायला चालू केलेला आहे, मराठा कार्ड वापरायला चालू केलेला आहे. अशा लोकांसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो, साहेब आम्ही सुद्धा मराठीत, आम्हाला सुद्धा मराठा असल्याचा अभिमान आहे, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला सुद्धा मराठा असल्याचा गर्व आहे, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त आहे. कर्मवीर नगरीमध्ये ओमदादा निंबाळकर यांनी ज्यांना पवनपुत्र हनुमानाची उपमा दिली असा खमक्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता आदरणीय नागेशांना अक्कलकोटे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करावं. कालच्या सभेचं खरपूस समाचार घेण्यासाठी एक खमका वक्ता नागेशांना अक्कलकोटे. बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, समविचारी पक्ष संघटनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
सौभाग्यवती निर्मलाताई, त्याचबरोबर 21 प्रभागातील 41 नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष उद्योगपती आणि हाजी इक्बाल शेख पटेल, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष विश्वासजी बारबोले, माजी नगराध्यक्ष योगेशजी सोपल, माजी नगराध्यक्षा मंगलताई शेळवणे, माजी नगराध्यक्ष गणेश नाना जाधव, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वतःचीच आहे असं समजून पायाला भिंगरी लावून या बार्शी शहरात फिरणारी आमची भगिनी उज्ज्वलाताई सोपल, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले युवक नेते आर्यन भैया, व्यासपीठावरील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि MA अर्थशास्त्र असलेल्या आमच्या ज्येष्ठ भगिनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निर्मलाताई बारबोले, सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या मतदार बंधू आणि भगिनींना पडला असेल की सभा या ठिकाणी का होतीये? सभा या ठिकाणी यासाठी होतीये की सत्तेच्या जोरावर मस्तवाल झालेल्या माणसांनी प्रशासनाला हाताशी धरून आज आम्हाला सभा मिळू द्यायची नाही असा डाव टाकला होता. परवाची सभा जुना गांधी पुतळा इथं झाली. आजची सभा आम्हाला अपेक्षित होती, आम्हाला एकता गणेश मंडळ उपळाई रोड या ठिकाणी सभेचं स्थान मिळेल. मात्र अडवणूक करायची, पिळवणूक करायची, त्या ठिकाणी सत्तेचा धाक दाखवून सत्तेच्या यंत्रणेच्या जोरावर तो स्पॉट आम्हाला मिळू दिला नाही. सत्ताधारी पक्ष राज्यात असणारा त्यांनी दोन्ही ठिकाणी बघा कसा अन्याय अत्याचार होतोय. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी एकाच नेत्यांच्या सभा घेणार म्हणून करता अर्ज दिलेत. खोटं वाटत असेल तर तुम्ही कागदपत्र तपासा. एकतर अर्ज मुख्यमंत्र्यांची सभा म्हणून दिला आणि मग प्रशासन हातबल झालं. म्हणले मुख्यमंत्री येणार असेल तर तुम्हाला कशी आम्ही स्पॉट द्यायचा? मी म्हणलं मुख्यमंत्री एकाच वेळेस एकाच दिवशी एकाच ठिकाणी सभा करतील का 2 ठिकाणी करतील? परंतु आमचं ऐकलं गेलं नाही. सत्तेच्या मुजुरीच्या विरोधात तुम्ही आम्ही सर्वजण लढतोय. आम्ही हटलो नाही मागे. योगायोग असतात. कदाचित कर्मवीर मामासाहेब जगदाळेंचा आम्हाला आशीर्वाद असेल म्हणून त्यांच्या पुतळ्यानजीक सभा आम्हाला मिळाली. हा सुद्धा एक शुभसंकेत असतो. कारण तुम्ही लक्षात घ्या, सोपल साहेब कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण करून या ठिकाणी राजकारणात समाजकारणात यशस्वी झाले. विश्वास भाऊ कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन या ठिकाणी राजकारणात समाजकारणात यशस्वी झाले. या व्यासपीठावरची आणि समोर बसलेली अनेक मंडळी कर्मवीर जगदाळे मामांच्या या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. कदाचित तुमच्या आमच्यासाठी हा आशीर्वाद असेल म्हणून मामांच्या पुतळ्या नजीक मामांच्या पुण्य भूमीत ही सभा होतीये. या सभेच्या निमित्तानं नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने बोलत असताना दबावाचं राजकारण जे केलं जातंय त्याचा एक छोटासा किस्सा मी या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सांगितला. परंतु अशा अनेक दबाव झुगारून आम्ही आमची मशाल वज्रमूठ आवळून पुढे येतोय. तुम्हा आम्हा सर्व वार्षिकांना सोपल साहेबांना या ठिकाणी साथ द्यायची आहे. ती साथ एवढ्यासाठी द्यायची आहे की आज विचार करा, 60 टर्म आमदार, 3 टर्म मंत्री, ऐश्वर्यात जगू शकणारा माणूस, परंतु वय वर्ष 77 झालेला असताना सुद्धा हा तरुण या बार्शीकरांच्या काळजीनं, माय भगिनींच्या काळजीनं, माझ्या बार्शीतल्या माय भगिनींना रोज सकाळचं पाणी मिळालं पाहिजे, बार्शी शहराची स्वच्छता झाली पाहिजे, जो काही बेधुंद आणि बेबंद कारभार चाललाय त्याला लगाम लागला पाहिजे, ह्या भूमिकेतून हा 77 वर्षाचा तरुण तुमच्या आमच्यासाठी पायाला धिंगरी लावून फिरतोय. हे कोणासाठी फिरतोय? आज मला सांगा, काळ माफ करणार नाही. एखादं जर चुकीचं पाऊल आपण उचललं तर येणाऱ्या काळात आपण उत्तर देऊ शकणार नाही. कारण मग मागची 5 वर्ष आणि 4 वर्ष याचा हिशोब आपण केला पाहिजे. एक ठिकाणी म्हणून ठेवलंय, चलो हिसाब लगा कर दे के हमने क्या खोया क्या पाया, चलो हिसाब लगा कर दे के हमने क्या खोया पाया, कितनी ले ली मूल बुराई या फिर आशीष का माया.
अरे आयुष्याचा हिशोब आपण करतो दर वाढदिवसाला, तसाच हिशोब या निवडणुकीच्या निमित्तानं करायचा असतो मागच्या वर्षांचा. मागच्या 9 वर्षात या सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि काय केलं नाही याचा हिशोब करण्याची वेळ म्हणजे 2 डिसेंबर. या 2 डिसेंबर दिवशी हा हिशोब करत असताना शांतपैकी स्वतःला स्मरून डोळे झाकून 9 वर्षात मला काय काय त्रासाला सामोरं जावं लागलंय याचा प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी विचार करा. सकाळचं पाणी येईल म्हणून आईनं ज्यावेळेस उठवलं असेल आपल्याला आणि नळाकडे बघत आपण पाणी केव्हा येणार याची वाट बघत असू, 10 दिवस जर नळाला आपल्या पाणी येत नसेल, त्या ठिकाणी कचरा कुंडीत टाकण्यासाठी आपण घराच्या बाहेर डस्टबिन ठेवलेलं आहे आणि घंटा गाडी त्या ठिकाणी कधी येईल याचा नेम नाही. दारातला स्वच्छता साफसफाई कधी होईल याचा नियम नाही. दिवाबत्ती कधी लागेल कधी नाही लागणार याचा नियम नाही. अहो, नगरपालिकेत मृत्यूच्या दाखल्यापासून ते जन्माच्या दाखल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी असलेली टोलगिरी आपण पाहिली आहे. इथं जन्म दाखल्यालाही सुटका नाही, मृत्यूच्या दाखल्यालाही सुटका नाही. इतका दळभद्री कारभार मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलाय. तो जर तुम्हाला हिशोब चुकता करायचा असेल तर त्याचा मुहूर्त ठरलेला आहे, तो म्हणजे 2 डिसेंबर. या 2 डिसेंबर रोजी तुम्हाला या ठिकाणी हा हिशोब पूर्ण करायचा आहे आणि हा हिशोब पूर्ण करत असताना आम्हाला मतं का द्यायची आहेत, आम्ही का तुम्हाला या ठिकाणी मत मागतोय याच्या नैतिकतेच्या विचार या ठिकाणी या व्यासपीठावर मांडत असताना मी तुम्हाला सांगतो, सोपल साहेबांचं आश्वासन आहे, जेवढे दिवस पाणी तेवढं बिल. नियमित पाणी पुरवठ्यासाठी आमचा आग्रह, स्वच्छतेसाठी आमचा आग्रह, भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी आमचा आग्रह. या बार्शी शहराची जर भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर 34 चौरस किलोमीटरचं हे शहर आहे. पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी नगरपालिका वर्ग दर्जाची आहे. अशा या नगरपालिकेमधला कारभार लोकाभिमुख झाला पाहिजे. याचाच भाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेवर काम केलं. सोपल साहेबांच्या हाती 2006 साली सत्ता आली. 6 ते 16 या काळात तुम्हाला माय भगिनींना आठवत असेल, लातूरला रेल्वेनं पाणी जात होतं पण बार्शीला नियमित पाणी येत होतं. याचं कारण फक्त आणि फक्त दिलीप सोपाल, त्यांचं विजन, त्यांची दूरदृष्टी. सोपल साहेबांनी त्यावेळेस अशी भूमिका मांडली राज्य शासनासमोर. कर्मधर्म संयोगानं आपल्या समोर असणारे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री, ते त्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री होते. अजित कुमार जैन नावाचे प्रोफेशनल मुख्याधिकारी ज्यांनी बार्शी नगरपालिकेत IAS झाल्यानंतर 1 वर्षभर मुख्याधिकारी म्हणून काम केलं होतं, ते अजित कुमार जैन साहेब त्या खात्याचे सचिव होते. यांच्या समोर बार्शीच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भानं 2006 साली सोपल साहेबांनी विजन मांडलं की मी अवघ्या 4 वर्षात पूर्ण केलेली उजनीची योजना 25 वर्ष भविष्यात बार्शीकरांसाठी पाणी अपुरं नाही पडलं पाहिजे, त्याच्याही पुढच्या 25 वर्षाचा विचार म्हणजे 50 वर्षाचा विचार करून या योजनेमध्ये काय काय बदल करता येतील. या योजनेमध्ये आरडा नाला ते रिधोरे, काळ्या मातीतला ब्लॅक सॉइल मधला जो सातत्यानं लिकेज होणारा, आकुंचन प्रसरण माती पावल्यामुळं जो डॅमेज होणारा पाईपलाईनचा भाग होता तो बदलण्यात आला. त्याचबरोबर कंदर, कुर्डवाडी, बार्शीतली पंपिंग मशिनरी बदलणं, बार्शीत पाण्याचं विस्तारीकरण वाढवणं, नुसतं पाणी आणणं नाही तर पाण्याच्या टाक्या उभ्या करणं. 1,60,00,000 लिटर क्षमता या बार्शी शहरामध्ये पाण्याची निर्माण झाली पाहिजे. या भूमिकेतून तुम्हाला साक्षीदार म्हणून सांगतो, पंचायत समिती समोरची टाकी असेल, परांडा रोडची टाकी असेल, त्याचबरोबर माडा कॉलनीतली टाकी असेल, छेडा प्लॉट त्या ठिकाणी लोढा प्लॉट, BIT कॉलेज बाटीबागची टाकी असेल, 1690 झाडोके मैदान मधली टाकी असेल, सुभाषनगर मधली 14 लाख लिटर क्षमतेची टाकी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मंगळवारपेठ, भीमनगर या भागातल्या पाण्याच्या टाक्या असतील, राणी लक्ष्मीबाई उद्यान, मार्केट यार्ड समोरची या टाक्या जोडण्याचा प्रयोग असेल. अशा पद्धतीनं 1,60,00,000 लिटर पाणी त्या ठिकाणी बार्शी शहरामध्ये आलं पाहिजे. ते नियमित वेळेत लोकांना पुरेशा दाबानं मिळलं पाहिजे, हे धोरण होतं. हे पाणी पुरवठा करत असताना 135 लिटर मानशी पाणी वर्षाला मिळतंय का, तरच तुमची भुयारी गटर योजना होऊ शकते असा निकष होता. आणि साहेबांचा आग्रह होता 135 लिटर मानसी पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी कमलनाथ नावाचे त्यावेळेचे नगरविकास मंत्री यांच्याकडं सोपल साहेब पाणी पुरवठा मंत्री म्हणून आणि मी त्यांचा सहकारी म्हणून आम्ही दिल्लीला गेलो आणि दिल्लीमध्ये भुयारी गटर योजनेची योजना त्यांच्यासमोर मांडली. भगवंताची छानपैकी मूर्ती सोपल साहेबांनी त्यांना सत्कारासाठी देत असताना त्यांनी याबद्दलचं महत्व विचारलं.
त्यावेळेस भगवंताबद्दलचं महत्व सुपल साहेबांनी ऐतिहासिक आणि पौराणिक इंग्रजीमध्ये, अस्सलिखित इंग्रजीमध्ये कमलनाथ साहेबांना आणि त्या सेक्रेटरीना सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला की ती योजना एका दिवसात मंजूर झाली. आमचं दुर्दैव, केंद्रातलं सरकार बदललं. UIDSSMT नावाच्या योजनेतून या योजना मंजुरीचा GR आजही उपलब्ध आहे. त्यानंतर त्या योजनेचं कन्व्हर्शन अमृत योजनेत झालं. दुर्दैवानं नगरपालिकेतली सत्ता गेली आणि मधल्या काळात ह्या अमृत योजनेमधनं बार्शी शहराच्या संपूर्ण भुयारी गटर योजनेचा आमचा असणारा प्रोजेक्ट चिरफाड करून 2 फक्त झोन मधला घेण्यात आला, 3रा झोन वगळण्यात आला. या बाबतीत जे काही चुकीचं काम झालं त्याच्या बाबतीतला उहापोह सातत्यानं झालेला आहे. ही योजना मूळ कुणाची? सुपल साहेबांची. आता हे घरकुल म्हणून एक टिमकी वाजवतात. घरकुलाच्या बाबतीत वाल्मिकी आंबेडकर आवास योजना असेल, रमाई योजना असेल, त्याचबरोबर राजीव आवास योजना असेल, जी आता प्रधानमंत्री मोदींच्या नावाने जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, ती पूर्वी राजीव आवास योजना होती. ह्या योजनांचे मूळ DPR, मूळ प्रस्ताव हे या ठिकाणी सुपल साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहेत. आज 1500 घरांचा प्रोजेक्ट दसपिंपळगाव रोडला होतोय. कृपा करून जर गरीब माणसाबद्दल कणव असेल, गरीब माणसाबद्दल काही आपुलकीची जाणीव असेल तर एका बार्शीकरानं त्या प्रोजेक्टला जाऊन व्हिजिट करावी. एका भिंतीतनं मारलेला खिळा दुसऱ्या फ्लॅटमध्ये निघतो, अशा पद्धतीची फ्लॅट सिस्टम तिथं केलेली आहे. सुपल साहेबांचा आग्रह असा होता की बार्शीमध्ये अजून फ्लॅट सिस्टमची अवेअरनेस नाहीये, लोकांना छत बी माझं आणि जमीन बी माझी, त्या पद्धतीने आपण घरकुलाची योजना राबवूया. आता कोणाला कशात इंटरेस्ट लागतो हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्यामुळे त्यांनी ते फ्लॅट सिस्टम मध्ये ती योजना राबवली. 270-290 स्क्वेअर फुटामध्ये फक्त. मला सांगा, एवढ्याशा छोट्या घरात माणसं कशी राहू शकत असतील? अक्षरशः कोंडवाडा केल्यासारखं त्या पद्धतीने केलेला आहे. अशा पद्धतीनं चुकीच्या योजना राबवून ह्या माणसांनी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचं वाटोळं करण्याचं काम केलं. त्या माणसांच्या समोर आम्ही धाडसानं सगळेजण उभा आहोत. आमच्या पाठीशी तुम्ही ताकद उभी नाही केली तर भविष्यात काळ माफ करणार नाही. हे धाडस आमचं टिकावं, हे धाडस आमचं चॅलेंजिंग राहावं, या धाडसाचं रूपांतर त्या ठिकाणी विजयात व्हावं, या दृष्टीनं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. 2 डिसेंबर हा आपला मुहूर्त आहे. सर्वांनी मशाल चित्रासमोरील बटन दाबून बहुसंख्य मतांनी या ठिकाणी बदल घडवून आणावा आणि ऐतिहासिक क्रांती करावी एवढीच विनंती करतो आणि माझी राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 7 चे अधिकृत उमेदवार शरद बनसोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करावं. शरदजी बनसोडे. सर्वांना नमस्कार. माझी बोलण्याची पहिलीच वेळ आहे, त्यामुळं तुम्ही सांभाळून घेताल अशी अपेक्षा करतो. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन. व्यासपीठावर सर्व मान्यवर, मी आमच्यातला एक मोकळा श्वास आहे. कारण प्रभाग 7 तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. प्रभाग 7 हा राऊतचाळचा भाग आहे. त्या भागातनं मी उभा असून मला विरोधकाकडून पैशाचं, धमकीचं भरपूर हे द्यायला आलेलं होतं. पैशाचं आमिष देण्यात आलं होतं, धमक्या देण्यात आले होते. परंतु या देशात जर लोकशाही जर टिकवायची असेल तर अशा आमिषांना अजिबात बळी पडू नका. आणि सुपल साहेब तसेच विश्वासभावांना विशेष आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य एक कामगाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे. ह्या बार्शी शहरात जर खरीच लोकशाही नांदवायची असेल तर माननीय आमदार दिलीपरावजी सुपल साहेब यांच्या नेतृत्वावर आपल्या सर्वसामान्य माणसांना, मी बी तुमच्यातलंच आहे, त्यामुळे विनंती करतो की बार्शी शहरात जर लोकशाही नांदवायची असेल तर सुपल साहेब शिवाय पर्याय नाही आणि मशालीशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, मला विरोधकाकडून सांगण्यात आलं की आम्ही या भागात कामं केलेली आहेत, आम्ही समाजाचे आहे, असं आहे तसं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी एवढे कामं केलेले आहेत. त्या स्वातंत्र्यापूर्वी बी त्यांनी भरपूर निवडणुका लढवलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतर बी त्यांनी भरपूर निवडणुका लढवलेल्या आहेत. पण त्यांनी कधी कुणाला आव्हान केलं नाही की मी समाजासाठी अगर देशासाठी आव्हान केलेलं आहे तरी मला बिनविरोध निवडून द्या. त्यांनीच दिलेली ही लोकशाही आहे
म्हणून मी या लोकशाहीमध्ये निवडणूक लढवत आहे आणि बार्शीचा मोकळा श्वास आहे म्हणून इथं आज बोलत आहे ते बी सोपल साहेबांमुळं. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्याला सगळ्याला मोकळा श्वास घ्यायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला मशाल हे चिन्ह सर्वांनी लक्षात ठेवावे आणि सर्व उमेदवारांना बहुसंख्य मताने असं विजय करा असं आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सौ उज्ज्वलाताई योगीजी सोपल यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करावं. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. आम्ही जिजाऊंच्या लेकी. पहिलीच वेळ आहे माझी एवढ्या मोठ्या सभेत बोलायची, पण आज मी मुद्दाम बोलणार आहे कारण पूर्ण बार्शी शहरातल्या महिलांच्या वतीने मला बोलायचं आहे आणि सर्वांना सांगायचं आहे. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सोपल साहेब, विश्वास भाऊ, निर्मलाताई बारबोले आणि सर्वांची नावं आता घेत नाही मी. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उभे बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी. माझीही जसं बनसोडे साहेबांनी सांगितलं तशी माझी पहिलीच वेळ आहे बोलायची. काही चुकलं तर सांभाळून घ्या. पण मला बार्शीतल्या पूर्ण ज्या पाण्यासाठी महिला आता खूप त्रासलेल्या आहेत त्यांच्या वतीने मला बोलायचं आहे म्हणून मी आज थोडंसं बोलण्याचं 4 शब्द माझे मांडण्याचं धाडस करत आहे. सर्वप्रथम आमच्यासोबत प्रचाराला असलेल्या करुणाताई हिंगरे, बसुटेताई यांना मी विनम्र अभिवादन करते आणि मशालीच्या उजेडानी हा बार्शीचा आसमंत उजळून निघूनते अशी भगवंत चरणी प्रार्थना करते मी. नगराध्यक्ष पदाचा मान हा महिलांना आलेला आहे त्यामुळे महिलांचे प्रश्न काय असतात हे निर्मलाबाईंनी जवळून जाणून घेतलेलं आहे. मी पण त्यांच्यासोबत प्रचाराला होते. आम्ही पूर्ण शहर फिरत असताना सगळीकडून फक्त एकच प्रश्न होता की वहिनी पाणी नाहीये. 8-8 दिवस, 10-10 दिवस, 12-12 दिवस, 13-13 दिवस पाणी येत नाही. बरेच जणांनी आपल्या मुलींना सांगितलं की मुली माहेरी येऊ नका, इथं पाण्याची खूप आपदा आहे. ह्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं. मला वाटतं की आपले मशाल निवडून आल्यावर सर्वात पहिलं काम हे पाण्याचं करावं. त्यासाठी मी आज बोलण्याचं थोडंसं धाडस करत आहे. मला दुसरं एक सांगायचं आहे की गटारी सगळीकडे कुठे गटारी तुंबलेल्या, जिथं बोळं असतील तिथं फरशा फुटलेल्या, कुठं अंधार असतो, कुठं असं लाईट नीट नसते. त्या लोकांची त्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. प्रचार करत असताना फक्त आम्ही प्रचारच करत नाही, मत मागत नाही, तिथले एक काय समस्या असतील ते जाणून घेतो आणि ते त्यांची नावं नंबर लिहून घेतो आणि त्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो. त्यासाठीच हा प्रचार असतो की कुठे काय आहे, काय मागणी आहे लोकांचं, काय चाललेलं आहे, कुठल्या भागात कसं चाललेलं आहे ते बघण्याचे एक प्रामुख्याने कर्तव्य आहे. जे लोक तुम्ही निवडून द्याल त्यांनी तुमची पहिली जे बोलले आहेत ती सगळी कामं ही करायलाच पाहिजेत आणि ते आम्ही करून घेतल्याशिवाय सोडणार नाही. आपल्या निर्मलाताईंबद्दल बोलायचं म्हणलं तर अतिशय कुटुंबवत्सल, सोज्वळ, सुशिक्षित, चांगलं त्यांचे एक पदवीदार अशा उमेदवार आहेत. त्यांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावे ही एक मी सर्व महिलांच्या वतीने तुमच्या समोर एक विनंती करत आहे. तुम्ही संधी दिली तर ही कामे आम्ही निश्चितपणे चांगली करून देणार. बार्शीतील जनता ही सुज्ञ आहे, हुशार आहे. त्यामुळे बार्शीतील जनतेला हात जोडून विनंती आहे की येत्या 2 तारखेला मशाली समोरील
चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही सर्व मशालीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे आणि ही तुळजाभवानीची मशाल अशीच तेवत ठेवावी ही तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजोलाताई. यानंतर माजी नगर अध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ बारबोले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करावं. आदरणीय विश्वासभाऊ बारबोले. आजच्या सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, या ठिकाणी उपस्थित नागेशांना अक्कलकोटे, माजी नगराध्यक्ष गणेशनाथा जाधव, माजी नगराध्यक्ष योगेशजी सोपल, वाहेद पाशा शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमजी सावळे, किरण देशमुख, आर्यन भैया सोपल, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी शांताराम जाधवर, ओमप्रकाश पाटील, महेश चव्हाण, उपस्थित भारतबापू बारबोले, ॲडव्होकेट राहुल जारटे, ॲडव्होकेट विकास जाधव, दत्तान्ना शिंदे, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निर्मला बारबोले, सर्व प्रभागातील उमेदवार, सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि माता भगिनी, पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थानं मनापासून या कर्मवीरांच्या भूमीमध्ये आपली जी ही सभा होते, मनापासून आनंद होतोय. त्याबद्दल विरोधकांचे मनापासून मी आभार मानतो. जे हुकुमशाही अडवणुकीचं धोरण, तुम्ही असंच वागत राहा म्हणून त्याला शुभेच्छाही देतो, कारण तुमच्या चुका 100% आमच्या पथ्यावर पडतात. आज या पावन भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्यांच्या नावानं हा सर्व परिसर ओळखला जातो, त्या ठिकाणी आज आपली सभा होते. नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून आपण सर्व शहरभर फिरतोय. वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरत असताना या शहरातलं जे पहिल्या दिवशी जी मशाल पेटलेली आहे, मशाल पेटली म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे लोक असताना सगळ्यांचं चिन्ह सारखं आलं मशालीचं. तसं बघितलं तर आम्ही आता तुतारीचं चिन्ह घेऊन लढायला पाहिजे होतं, पण आम्ही सगळ्यांनी विचार केला, घड्याळवाले आपल्या बरोबर आहेत, तुतारीवाले बरोबर आहेत, मशालवाले बरोबर आहेत, काँग्रेसवाले महाविकास आघाडीत आहेत, परंतु काही लोकांना ते एवढं चांगलं चाललंय म्हणल्यानंतर कुठंतरी डाग राहतो ना, त्या पद्धतीनं थोडा त्यांनी वेगळा विचार केला आणि त्या दिवशी जी मशाल आपण पेटवली आहे, आज अख्खं शहर मशालमय झालेलं आपल्याला दिसतंय.
कुठल्याही भागात जावा आम्ही रस्त्याने चाललो, लोक अडवतायत, हातात हात देतायत, आम्ही जरी तिकडं असलो तर मशालीकडूनच आहेत बरं का. म्हणजे अतिशय लोकसभेला ज्या पद्धतीनं होतं, विधानसभेला ज्या पद्धतीनं वातावरण होतं, त्याच्याही पुढे जाऊन लोकांनी यावेळेस नगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना सहकार्य करण्याचं निश्चितपणानं ठरवलेलं आहे. नगरपालिकेच्या कामकाजाबाबत अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी काम करतोय. सोपल साहेबांची स्वतंत्रपणे त्या ठिकाणी सत्ता होती, आम्हीही काही दिवस त्या ठिकाणी काम केलंय. काम करत असताना आजची परिस्थिती अशी आहे पूर्ण तालुक्याची, माझ्याशिवाय कुणाला काही कळतच नाही, मीच खूप शहाणा. आम्ही काही तिथं सत्तेत असताना गोट्या खेळल्या नाहीत, मनापासनं लोकांची, गोरगरिबांची सेवा केली, चांगली कामं करून दाखवली, आणि भ्रष्टाचार केला म्हणून एक सिंगल माणसाचं बोट आमच्याकडे कुणी आज दाखवायची हिंमत करत नाही. हे खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी लोकांची सेवा करत असताना काम केलंय. काल सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे निधीच्या बाबतीत बोलले. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यावरही काही पोलीस केसेस अमुक तमुक मध्ये पेपरला वाचल्यावर कळालं. त्यांचा पूर्व जो इतिहास आहे तोही बार्शी सारखाच, 2 नंबर धंद्यावाले, आणि त्यांना माहित नाही की आपली नगरपालिका जी आहे, जी निवडणूक आपण लढवायची ठरवलेली आहे, माननीय अजितदादा पवारांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या रिंगणात उतरलेलो आहे. निधीचं वाटप कुणाकडे आहे महाराष्ट्राचं मला सांगा. या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत आणि हे निधी अडवायला निघालेत. मला सांगा, सोपल साहेब गेली 85 सालापासून त्या ठिकाणी विधान भवनामध्ये काम करतायत. मी तर 85 साली नुकतंच माझं कॉलेज झालेलं होतं, युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर पहिल्या निवडणुकीत काम केलेलं. सगळ्या पक्षाचे जे कोणी ज्येष्ठ सदस्य आहेत, आमदार आहेत, नामदार आहेत, अतिशय सलोख्याचे त्यांचे संबंध आजपर्यंत राहिलेले आहेत. आज सभागृहात सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांची त्या ठिकाणी आता नोंद केली जाते. तुम्ही इथं सभेत काही बोलला, गल्लीतलं भाषण केल्याने, तसं बघितलं तर त्या पालकमंत्र्यांना शोभत नाही की एवढ्या खालच्या पातळीवर बोलणं. तुम्हाला निधी कोण देणार, अजून काहीतरी ते बोलले बघा. हा, नवरा तुम्हाला कोण 1000 रुपये देत नाही, आम्ही 1500 रुपये, ते काय देवाभाऊ देतात. म्हणजे ती जोड जी लागलेली आहे पालकमंत्री आणि आपले, ह्याच्या आधी बी एक टोळकं होतं असंच दरोडेखोरांचं. आपल्या ह्या अगोदरच्या टर्म मध्ये ते अक्कलकोटचं एक होतं, माळशिरसचं होतं, हे आपलं बार्शीचं त्यात होतं, पुन्हा तिकडला खासदार होता. सगळी दरोडेखोरांची टोळी. सगळ्यांचे विचार सारखेच असणार ना. आज या शहरामध्ये तुम्ही विकासाच्या गप्पा मारताय, चांगली गोष्ट आहे. विकास तर झाला पाहिजे, केला पाहिजे, मन लावून केला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त विकास केला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. परंतु
विकासाबरोबर या गावाची सुरक्षितताही तेवढीच महत्वाची आहे, शांतताही तेवढीच महत्वाची आहे. आज भयभीत होऊन लोक या गावामध्ये व्यापारी असतील, सर्वसामान्य लोक असतील, त्याला खऱ्या अर्थानं या गावातली जनता कंटाळलेली आहे. निवडणूक म्हणल्यानंतर मी अनेक ठिकाणी, आपल्याकडे ती पद्धत नाही, निवडणुका झाल्या की दुसऱ्या दिवशी ते लोक विसरतात. एकमेकाचे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी गळ्यात हात घालून फिरताना आपण बघतोय. बऱ्याच ठिकाणी असं आहे. आपल्याकडे तसं होतंय का मला सांगा? वर्षानुवर्षाची जाती दुश्मनी असल्यासारखं तो तिकडं मी इकडं. पण हे वातावरण बदलण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आणि महत्वाची असण्याबरोबरच जो आपला एखादा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आपला विश्वास असणं अतिशय महत्वाचं आहे. माझा कार्यकर्ता उद्या विरोधकाच्या घरात जरी बसून आला तरी आपल्याला खात्री पाहिजे की तो माझा कार्यकर्ता आहे. एवढा विश्वास संपादन करणं आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी कर्मवीर जगदाळे मामांच्या हॉस्पिटल समोर आपली सभा होते. आज मेडिकल हब म्हणून या बार्शी शहराला ओळखलं जायला लागलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये जे कोणी डॉक्टर काम करतात, सुरुवातीला नव्यानं जॉईन होतात, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची प्रॅक्टिस पुन्हा बाहेर स्वतंत्र दवाखाना उभा केल्यानंतर करताना आपण दिसतोय, बघतोय. मग डॉक्टर यादव साहेबांपासून असतील, गुलाबराव पाटील असतील, डॉक्टर देशमुख असतील, एक आजूबाजूच्या 3-4 तालुक्यातले लोक या बार्शीमध्ये मेडिकल सुविधासाठी या ठिकाणी येत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये किती डॉक्टर लोकांना त्रास दिला. मग अशा लोकांना कोण पोचतंय, कोण पाठीशी घालतंय आणि सर्वसामान्य लोकांना त्रास त्याचा होतो. ह्या गोष्टी अशा जर थांबवायच्या असतील तर ही शेवटचा टप्पा आहे नगरपालिकेची निवडणूक. म्हणजे ह्यावेळेस तुम्ही साथ द्या. निश्चितपणानं अशा ज्या काही वेड्यावाकड्या गोष्टी या शहरामध्ये होत आहेत त्याला आळा बसल्याशिवाय राहणार नाही, मी अशी या ठिकाणी या निमित्तानं खात्री देतो. आज नगरपालिकेत एक नाही अशी शेकडो उदाहरणं देता येतील, लहान मोठी किती आहेत. गुंठेवारीच्या फायली असतील, लेआउटच्या फायली असतील. अगोदर कुठं जातात? कारभार नगरपालिकेतनं चालतो का चाळीतनं चालतो हेच मला कळना झालंय. तिथं पैसे पोच झाल्याशिवाय इकडे सहीच होत नाही. किती लोकांना त्रास सहन करायचा आहे. पाण्याचा हे त्रास तर तो सगळ्यांनी बघितलाय, आता अनुभवतायत. प्रत्येक जण प्रत्येकाच्या दारात गेल्यावर त्याच्याशिवाय काही बोलतच नाही. तो राग खऱ्या अर्थानं दिसणार आहे, ते मतपेटीतनच दिसणार आहे. आज किती बी ह्याने गोंधळ घालू द्या, माणसं विकत घेऊ द्या, काही घंटा फरक पडणार नाही. आज अशी परिस्थिती आपल्याला दिसते. आज अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्यासारख्या आहेत. या तालुक्याचा आणि शहराचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल, भयमुक्त बार्शी करायची असेल, अनेक मोठमोठे व्यापारी या ठिकाणी बार्शीसाठी
बार्शीत काम करण्यासाठी बाहेरगावचे व्यापारी यायचं जर त्यांना कुणी विनंती केली, या ठिकाणी तुम्ही उद्योग चालू करा. मी मध्यंतरी एकदा सांगितलं, एका बाहेरच्या चांगल्या मोठ्या कारखानदारांनी बार्शीत जमीन घेतलेली होती. त्यांचं काहीतरी ऋणानुबंध होता बार्शीमध्ये, नातेवाईक होते, चला आपण काहीतरी मोठा उद्योग या ठिकाणी काढू. पण त्या जमिनीची मोजणी ची सुरुवात झाली की यांच्या पोटात गोळा उठला. बाहेरचे लोक आल्यावर मग आपण काय धंदा करायचा. त्यांना त्रास देऊन अक्षरशः हाकलून लावल्यासारखं केलं. आणि त्या व्यक्तीने तुमच्या बार्शीला रामराम म्हणले, आम्ही ती विकून टाकली म्हणले. कसं युवकांना रोजगार कसा मिळणार आहे? अहो कशाला अधिकारी कुठला बार्शीत यायचा म्हणलं तर नको बाबा बार्शी, हात जोडतायत. इतकं गढूळ वातावरण या बार्शीचं आपल्या या ठिकाणी बघतोय. महाराष्ट्रभर बदनामी झालेली आहे. मला या ठिकाणी सर्वांना विनंती करायची आहे की अतिशय काळजीपूर्वक, शेवटचा टप्पा आहे, 2 टप्पे तुम्ही पार पाडलेले आहेत. हा टप्पा पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वजण मनापासून सहकार्य करणार आहेत, याच्यात मला तीळ मात्र शंका वाटत नाही. फिरताना ते लोकांच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. मशाल चिन्ह आहे आपलं, 3 बटन दाबायचे. काही न बघता फक्त जिथं मशाल दिसल तिथले 3 बटन दाबाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय ना काय धन्यवाद साहेब. या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं राजकारण आणि समाजकारण करत असताना छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणार एक नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जरा शांत. आजच्या या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेचे अध्यक्ष सन्माननीय इक्बालभाई पटेल, विश्वासभाऊ बारबुले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ निर्मलाताई बारबुले, नागेश अण्णा, गणेश नामा जाधव, त्याचबरोबर वहीद पाशा शेख, भैया गव्हाणे, हर्षवर्धन पाटील ॲडव्होकेट ज्यांनी विचार व्यक्त केले ते झालटे पाटील, ॲडव्होकेट जाधव साहेब, आमची लेख उज्ज्वलाताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, नेते, पदाधिकारी, या भागातून या प्रभागातून निवडणूक लढवणारे सौ स्मिता किरण देशमुख, त्याचबरोबर दुसरे सहकारी ॲडव्होकेट सुशांत बाळासाहेब चव्हाण, उपस्थित सर्वच आदरणीय बंधू भगिनींना, खूप छान बरेच जणांनी इथं सगळ्या वक्त्यांनी माझ्या आधीच्या विश्लेषण केलं. काल सभा झाली विरोधकाची आणि पालकमंत्र्यांना जे फीड केलं खालनं प्रॉम्प्टिंग होतं आणि त्यांचा डायलॉग सुरू होता.
मोरे साहेब, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही राजकारणात नसताच. ज्या वेळेस मी आमदार झालो 85ला, त्यावेळेस तुम्ही कुठेतरी कॉलेजला वगैरे शिकत असताल. तुम्ही पालकमंत्री आहात. त्या पदावर या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज माणसांनी पालकमंत्री म्हणून काम केलंय. त्यातल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री होते. मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि शासनाचा निधी म्हणजे आपल्या वडिलोपार्जित इस्टेट नव्हे. शासन एखादी योजना, एखादा आराखडा करतं आणि एका वर्षात काही ते पैसे देत नसते. जसं जसं काम सुरू होईल, पुढे जाईल, त्याचं पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता. पंढरपूर विकास आराखडा गेली माझ्या माहितीप्रमाणे मी पालकमंत्री असताना सुधारित केलता आम्ही. त्याचे सुद्धा पैसे अजून चालूच आहेत, येत राहतात. एका वर्षभरात नाही ते जा रे भाजी घेऊन ये असं नसतं. ते ह्या मोठ्या योजना असतात, याचा निधी असा टप्प्याटप्प्याने येतो. आणि एखादा निधी आला म्हणजे सुरुवात झाली एखाद्या योजनेला, तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची असते. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही मागणी करायची असते, आम्ही भांडायचं असतं, आम्ही विधानसभेत बोलायचं असतं. आणि तुम्ही पालकमंत्री म्हणल्यावर तुम्ही पालक आहात, आम्ही पाल्य आहे तुमचं. या जिल्ह्यातले सगळे पालकमंत्र्याचे आमदार पदाधिकारी पाल्य आहे. भले आम्ही वयाने मोठे असू, पण आम्ही पाल्य आहोत. आणि पाल्याची जबाबदारी पालकांनी घ्यायची असते. त्या पद्धतीनं जर तुम्ही बोलले असते तर मला जरा बरं वाटलं असतं, त्या पदाची शान राहिली असती. ठीक आहे, संगत गुण पण माणसाचा कारण ठरतो. पूर्वी कधी ते असं बोललेलं मी ऐकलं नव्हतं. बहुतेक बार्शीत आल्यामुळं आणि कानाला लागल्यामुळं कुणीतरी बोलले असतील. आता त्यांनी सांगितलं की विकासाची भावना लागते. 260 कोटी रुपये निधी योजनेसाठी, पाणी योजनेसाठी मंजूर आहेत. राहिलेले 25 कोटी तुम्ही निधी आणायला कोणाकडे जाणार? अरे कुणाकडे जाणार म्हणजे मी मुख्यमंत्र्याकडे जाणार. तुमच्याकडे कशाला येतो? माझ्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे, कुठल्या एका पक्षाचे नसतात. आणि त्यांना निधी मागणं हे आमदाराचं काम आहे. तर मी निधी काय माझ्या घराचा विकास करायला मागत नाही. त्यांनी सांगितलं भगवंताचा तीर्थक्षेत्राचा आराखडा, हो हा वाढत जाणारा आराखडा आहे. नुसतं एका ठिकाणी ते काय आपलं यात्रेकरूसाठी काय म्हणायचं, भक्त निवासापुरता मर्यादित विकास आराखडा नसतो, हा वाढत जाणार आहे. आणि भगवंतासाठी शासनाकडे भीक मागायला हा दिलीप सोपल कधीही कचरणार नाही. कशाच्या गोष्टी करते, काय बोलते ते. आणि म्हणले तुम्ही 35 वर्ष होते आमदार,
अजून माझे 35तले 31च झालेले आहेत, 5-4 राहिलेले आहेत. गणित थोडंफार संगतीमुळं कच्च झालं असेल. तुम्ही उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, आजही अजून ती पूर्ण नाहीये. ही उपसा सिंचन योजना पहिल्यांदा पवार साहेब मुख्यमंत्री असताना मी आराखड्यासहित त्याच्या जे चढ उतार सगळे नकाशे घेऊन ही पटवून देऊन ही उपसा बार्शी उपसा आणि सीना भीमा बोगदा ह्याचा शिल्पकार दिलीप सोपल आहे, दुसरं कोणी नाही आहे. हे खोटं वाटत असेल तर राजन पाटील साहेबाला विचारा, बबन दादाला विचारा, अनेक माझ्या नंतर झालेले आमदार आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. ती योजना मंजूर करताना मी काय फक्त बार्शी उपसाचा विचार केला नाही, तर भीमेचं पाणी सीनेत सोडा आणि सीनेला कॅनॉलचा दर्जा द्या, त्या मागणीमुळं आज सीना काठ त्याच्यावर कितीतरी उद्योग कारखाने ऊस. माढा तालुक्यातल्या लोकांना जर जाता जाता विचारलं की हे कसं, ते रिधोऱ्याला जाऊन विचारलं तरी सांगतील की सोपल साहेबांमुळे योजना झाली. पण आम्ही त्याच्या श्रेयाच्या भानगडीत पडत नाही. लोक आपोआप श्रेय देतात. श्रेय मागून मिळत नसतं, श्रेय लोकांनी काम पाहून द्यायचं असतं. एक मोठी लोणकडी आणली आहे त्यांनी, आमचे विद्वान सहकारी बार्शीतले, की जामगाव आणि उपळायला MIDC करणार. अजून इथली MIDC पूर्ण प्लॉट गेलेले नाहीत, रिकामे. या MIDCला यांची म्युन्सिपाल्टीत सत्ता असताना पूर्वी पाणी MIDCला द्यायचा ठराव सुद्धा यांनी केला नाही, विरोध केला. ज्यावेळेस आमच्या विचाराची सत्ता नगरपालिकेत आल्यावर आम्ही पहिल्यांदा तो ठराव केला आणि MIDCला पाणी दिलं. इतकंच काय तर मी पालकमंत्री आणि आपल्या पाणी पुरवठा मंत्री असताना ताडसौंडण्यासारखं गाव इथलं आपलं अलीपूर जे हद्द आहे आणि लोकांनी मठापासून तोच ना रस्ता आत, तिथं सुद्धा पेरी अर्बन ही योजना आणून या गावांना या ठिकाणी पाणी नगरपालिकेचं दिलेलं आहे. आणि MIDCच्या गोष्टी तुम्ही काय केलंय? 4 रस्ते सोडून आणि त्याची कंत्राटी करून ह्याच्यापेक्षा काही केलेलं नाही. अरे ग्रस्तांनो, ह्या सोपलानी शिफारस करून 100 शाळा या तालुक्यात दिलेल्या आहेत. 185 पासून. आणि असलं कसं राज्यकर्त्यांनी बोलायचं आम्ही निधीच देणार नाही? आता आम्ही पाणी पुरवठा योजना पाठपुरावा करून पवार साहेबाच्या मागे लागून, परत मनोहर जोशी साहेब होते कैलासवासी मुख्यमंत्री, त्यांच्या मागे लागून ही बार्शी पाणी पुरवठा, त्याच्यानंतर ही उपसा, ही कामं मार्गी लावली. 4 वर्षात आपली योजना पूर्ण झाली. 4 वर्षात. तुमची तर 2.5 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे, अजून अर्धीच आहे. त्यावेळेस काही GCP वगैरे काही नव्हतं, तरी इंडियन काही कंपनीनं कंत्राट घेतलं होतं. आम्ही एकदा नारळ फोडायला पहिल्यांदा गेलो,
आणि कंप्लीट झाल्यावर एकदा गेलो. हेलपाटे मारलं नाही, कोण कंत्राटदार आहे, घरी येऊन भेटला नाहीस का वगैरे असं कधी विचारलं नाही. साधा चहा सुद्धा पेलो नाही. आणि मग माझा स्वभाव जरा विनोदी बोलण्याचा आहे, वाचन असल्यामुळं विनोद कळतो. तो कळायला फार बार्शीत अपवादानं माणसं आहेत की ज्यांना विनोद कळत नाही. त्यांनी उठवलं की 3 टर्म सोपलानी पाणी पुरवठा योजना अर्धवट ठेवली. एकदा वाचा. अण्णा तुम्ही कागदासहित दाखवलंय ना ते, किंवा 89 ते 92-93 या 4 वर्षात ती योजना पूर्ण झाली. ही उपसा सिंचन योजना पहिल्यांदा त्याचं पाणी फेक कॅनॉल मध्ये पाणी सोडलेलं, पाणी पूजन आम्ही केलं. त्या तळ्यापर्यंत त्या बार्शीच्या गणेश तलावामध्ये पाणी सोडायची व्यवस्था केली की ज्यामुळं गावातल्या अनेक बोरना कायम पाणी आहे. आणि या पाणी टंचाईच्या यांच्या कृत्रिम पाणी टंचाईच्या काळात या तळ्यातल्या पाण्याचा बोरला जो होणारा पुरवठा आहे त्याच्यामुळं बार्शीकरांना किमान रिलीफ मिळाला. एक विद्वान त्या सभेत म्हणले की सारखं विरोध आमचे म्हणजे महाविकास आघाडीवाले पाणी 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 एवढंच म्हणतात. अरे माणसाला एक वेळ खायला नाही दिलं तर चालेल, पण पाणी प्यावं लागतंय. आणि म्हणताना काय म्हणले, यांच्या तोंडचं पाणी पळालंय म्हणून पाणी पाणी करताय. तुम्हाला 2 तारखेनंतर 3 तारखेला कळेल की लोक पाणी पाणी का करतात, ते तुम्हाला 3 तारखेला कळेल. मतदानातनं लोक तुम्हाला दाखवून देतील की पाण्याचा प्रश्न ह्या बार्शीकराच्या जीवन मरणाचा प्रश्न. पाण्याला दुसरं जीवन हे नाव आहे. आणि महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या ना. नुसतं शॉपिंग सेंटर बांधले, खडी खपली, काय अजून काय काय ज्यांचे व्यवसाय त्याचं सगळं त्या व्यवसायाला पूरकच फक्त विकास कसा, इतर विकास का नाही? का नाही तुम्ही एखादं कॉलेज उभं केलं? स्विमिंग टँक, आज आम्हाला बार्शी स्विमिंग टँक माहिती आहे फक्त शिवाजी कॉलेजचा आणि दुसरा त्या आरके क्लब मधल्या मेंबर लोकांचा. पण बार्शी नगरपालिकेचा स्विमिंग टँक आहे हे किती जणाला माहिती आहे बार्शीत? हात वर करा ज्याला माहिती आहे त्यांनी. एकही नाही. तो कुठंतरी कुठलं नगर, ते संभाजीनगर म्हणजे यांच्या प्लॉटिंग मध्ये तो स्विमिंग टँकचं बांधकाम झालंय असं ऐकिवात आहे. सुरू झालाय का नाही कोण पावलेला फोटो बिटो अजून काही आलेला नाही. वाचनालय पण तिकडे नेलंय, ग्रंथालय. आता ते तरी पूर्ण झालंय किंवा ग्रंथ वाचत काही विद्वान बसलेले आहेत. असं सुद्धा एखादं चित्र फोटो त्यांच्या जाहीरनाम्याच्या जे दिलेत ना चित्र वेगवेगळे काढून त्याच्यात सुद्धा नाही. अहो इतर प्लॉट धारक जे आहे, लेआउट मालक, माझी जमीन आहे मी लेआउट टाकलाय, त्याच्यातले रस्ते, दिवे, गटारी, पाईपलाईन ही त्या जमीन मालकांनी स्वखर्चाने करायची आहे आणि मग प्लॉट विक्री करायची आहे. यांच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉट मध्ये नगरपालिकेच्या खर्चानं गटारी, रस्ते, किती दुरुपयोग. मागं बार्शीत पाणी टंचाई आणि नळाचं पाणी वड्याला सोडून खाणीत भरलेले फोटो पण आपण पत्रकारांनी दाखवले होते, त्यांनीच दाखवलेत. असे सगळी
अंधाधुंद कारभार जर बंद पाडायचा असेल आणि सत्तेच्या पैशातून आलेली मस्ती जर उतरवायची असेल तरी 2 तारखेच्या मतदाना दिवशी कृपा करून आपण इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपलं मत हे मशालीच्या चित्रापुढचं बटन दाबूनच केलं पाहिजे. आणि दुसरे एक ते कोण राजाभाऊ राऊत म्हणले, मी खूप कामे केली, छान. आणि कटले परिवारांनी म्हणले बरं का, कटले परिवारांनी कॅन्सर हॉस्पिटलला जागा दिली आणि मला विचारले तुम्ही काय केलं. पहिल्यांदा बार्शीकरांसाठी सांगू इच्छितो की ह्या कटलेंनी जागा दिलेली नाही. ती जागा त्यांचे बाळासाहेबांचे चुलत भाऊ बाबूराव कटले त्यांची ती जागा. आणि ते दोघही नवरा बायको बाबूराव कटले साहेब स्वर्गीय आणि त्यांच्या मंडळी सौ सर्वमंगलताई कटले हे दोघही वृद्धापकाळात त्यांची सेवा बार्शीच्या डॉक्टर B.M. नेने यांनी केली. पहिल्यापासून कैलासवासी डॉक्टर B.M. नेने म्हणून बाबूराव कटले त्यांना दत्तक घ्यायला निघाले होते की तू मुले 11पेक्षा कोणी त्यांना मूल नव्हतं. त्यांना विचारल्यावर ते म्हणले मला वैयक्तिक डॉक्टर नेने म्हणले मला इस्टेट नको, मी एक प्रोजेक्ट करेन त्याला तुम्ही तुमची जागा द्या. आणि मग पहिला ट्रस्ट काढला सौ सर्वमंगल बाबूराव कटले ट्रस्ट आणि त्या ट्रस्टला ती जागा दिली गेली आणि तिथं आजचं कॅन्सर हॉस्पिटल हे उभारलं. त्याच्यामध्ये उगाच आडनावाचा संदर्भ घेऊन कुणालाही कुणाचं श्रेय देऊ नका. राजाभाऊ माहीत नसले तर मला विचारत जावा मधनं. आधीचा इतिहास आहे. मी 80 साली आम्ही सगळे टीम मध्ये होतो डॉक्टर साहेबांच्या बरोबर. श्रीधर दादा पाटील होते, वसंतराव गाडेकर होते, डॉक्टर कश्यपी अण्णा होते, डॉक्टर यादव साहेब, मी, ते देसाई, मोतीलाल भाऊ सोमाणी, हनुमानदासजी झंवर, अशी ज्येष्ठ मंडळी. त्याच्यात मी एकटा तरुण होतो आणि तो इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे उगाच आपलं कुणाचंही श्रेय कुणालाही देणं हे काही शोभा देत नाही. तुम्हाला इतिहासच माहीत नाही तर तुम्ही तरी काय करणार. त्यानंतर असं वैयक्तिक मी कुणावर असं बोलत नाही, मुद्द्याचं बोलावं आपण. आणि त्यामुळं बरेच असे प्रश्न आहेत. मी काल सोलापूर रोडला आपली सभा झाली, तिथल्या लोकांनी मला दाखवलं एवढा मोठा रस्ता झाला म्हणलं चांगलं झालं. कसलं चांगलं झालं म्हणले, घरं खाली गेली आणि रस्ता वर आहे. बघा राजन मिल पासून म्हणजे रस्त्यावरनं उडी मारली तर दुसऱ्याच्या पत्र्यावर जाते घराच्या. येता जाता सोलापूरला आपण दृश्य बघतो का नाही. पूर्वी घरं कुठं होती, आता कुठं. म्हणजे मला तर असं वाटलं की आपण उड्डाण पुलावरनं तर जात नाही ना.
दुसरी गोष्ट त्यांनी मला दाखवली की त्या रोडला गटारच केलेलं नाही आणि नगरपालिकेत गटार झाली म्हणून बिल उचललेलं आहे. 1 कोटी रुपयाचं बिल. 1 कोटी. पत्रकारांनी सुद्धा चौकशी करावी. तुम्ही चौथे स्तंभ आहात लोकशाहीचे. सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे बार्शीतल्या की एखादी तरी ही गोष्ट आता एकदा तपास करून तुमची शोधपत्रिका दाखवा. लोकांना कळू द्या तिथं काय चाललं होतं 9 वर्ष. हा ते गाळे बांधून ठेवलेत नको ते गरज नसताना फक्त यांची खडी अमकं तमकं खपावं म्हणून. तर तिथं ते तळीरामाचे गांजा खशाचे अड्डे झालेले आहेत. विके मार्ट जवळचे गाळे. एकानं आत्महत्या केल्यावर ती परिस्थिती उघडी झाली. एका परखड पत्रकारानं त्याचं वार्तापत्र दिलं तर त्याला धमक्या यायला लागल्या. म्हणजे देशात लोकशाही आहे मग बार्शीत नाही आहे का? म्हणजे जास्त बोलत नाही. त्यांनी जरी नियम मोडायचा पालकमंत्र्यांनी मोडला असेल 15-20 मिनिटं ठीक आहे. पालकमंत्री आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणू मुभा देऊ सवलत देऊ. पण आपण तसं नाही. परत मी वकील माणूस आहे त्यामुळं कायद्याने चाललं पाहिजे. त्यामुळं लाडकी बहीण एकट्याची नाही आहे कुणाची. लाडकी बहीण प्रत्येक माणसाला आपली बहीण लाडकीच असते. 100 रुपये नवरा देतो ते का असं काहीतरी बोलले पण ते 1500 रुपयाचा एकटा वाटेकरी नाही कोण. त्यांच्यात तिघ आहेत 500-500-500. त्यातल्या एका 500 वाल्याचा आम्हाला बी आशीर्वाद आहे. उरलेल्या दोघांचा बी जाऊन कधीतरी घेऊ. असं काही नसतं राजकारणात. ही इथली यांचीच पद्धत आहे. मला काय माझं नशीब आहे असा विरोधक भेटला माझा. अहो पूर्वी गावात असं एकमेकाविरुद्ध लढल्यानंतर असं भारत पाकिस्तान सारखं असं कधीच नसायचं. कधीच नाही. मी पहिली निवडणूक लढलो माझ्या विरुद्ध बाबूराव आप्पा होते गाडेगावकर. महिन्यापूर्वी आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं की आपण एकमेकाविरुद्ध उभारणार आहोत. कारण आम्ही दोघांनी स्वप्नात कधी विचार केला नव्हता की आपण आमदार होऊ. आम्ही मुंबईत होतो. कुठला तरी सण होता ते मग आप्पा म्हणले चला वकील साहेब आपण नाश्ता करू. आम्ही दोघं आमदार निवासात आणि समुद्राची ते काय पूजा का काय होती ते केलं आम्ही. संक्रांत नारळी पौर्णिमा. मग म्हणले समुद्राला नारळ. आप्पाने 2 त्यांच्या पैशाने नारळ घेतले. एक मला दिला एक त्यांनी घेतला टाकला. परत निवडणूक लागली फेब्रुवारी-मार्च मध्ये. त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं मला काँग्रेसचं मिळालं. आम्ही दोघं. पण पहिल्यांदा मी विजयी झाल्यावर आतच गोडाऊन मध्ये त्या तहसील कचेरीत मतमोजणी होती. तिथं आप्पांनी मला पहिला हार घातला आणि मी त्यांचं दर्शन घेतलं. असं खेळमेळ्याचं वातावरण. त्याला कारण या गावावर कर्मवीर मामांचे संस्कार आहे. आम्ही या प्रांगणातले विद्यार्थी आहोत. मी सुद्धा वकील झाल्यानंतर मामांच्या पाया पडायला गेल्यावर म्हणले तुझी घरची परिस्थिती चांगली आहे. तुझी वकिली गरिबासाठी कर. फक्त गरिबासाठी वकिली कर. आणि मग त्यांच्याच आशीर्वादाने खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांची वकिली करायला 85 साली लोकांनी मला विधानसभेत यांचीच वकिली करायला पाठवलं. हा मामांचा आशीर्वाद. आणि प्रामाणिकपणे त्यावेळेस पासून आजपर्यंत काम केलेलं आहे. कधीही मध्ये 2 वेळा पडलो
असं ना, माझी चूक झाली असेल, लोकांना वाटलं असेल याला थोडा धडा शिकवावा, शिकवला. मी शिकलो, नीट वागलो. परत लोकांना वाटलं ही जरा बरं आहे, ही तर लई झालाय. 4 सरी मला पाडल्यानंतर मी आपलं माझ्या पद्धतीनं 5 वर्ष काम केलं. कधी कुणाच्या कामात अडथळा नाही आणला. पण जेवढ्या मताने पडलो, 5000 काही 220 त्यांच्या गाडीचा नंबर आहे बघा, 5220 त्या मताने मी पडलो होतो. कुस्ती आहे राजकीय, हारजीत होत राहते. पण जेवढ्या मताने मी पडलो ना, 5 वर्षांनी या बार्शीकर नागरिकांनी मला त्याच्या दुप्पट मताने निवडून दिले लीगनं. त्याच्यानंतर मला वाटतं 19ला पडलो, काहीतरी 3000 का काही मत होते कृष्णराज. हा 3000च वर काहीतरी एखाद दुसरं आकडा असेल. आकड्याचा आपला कधी संबंध आला नाही. ते सध्या त्यांच्याकडे सोपवलेले, मटकेवाले, गुटकेवाले, रेशनिंगवाले सगळे घे बाबा तुझ्याकडे. नको आमच्याकडे आता अजिबात पाठवू नको. पण त्यावेळेस 3000 पडलो, 6500 निवडून आलो. परत तुम्ही निवडून दिलं. मी नको म्हणत होतो, लोक म्हणले नाही तुम्ही उभारलं पाहिजे. ही सगळी मंडळी मागं लागली होती. पहिला बाद झाला. आता आपल्याला किती 6 टर्म का काय 6 टर्म झाल्या, सफिशियंट आहे. करत राहू काम. जबाबदारी दिली, पण ती निष्ठेने पार पाडायचे प्रयत्न मी करतोय. आणि नुसता आमदार म्हणून नाही, तर मी आज मामांच्या पुतळ्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो की मी दिलीप गंगाधर सोपल या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत बार्शीकराची सेवा करत राहणार आणि निश्चितच राहणार. आपण सर्वजण आणि निधी एकच वर्ष झालंय मला. शासनाची तरी या वर्षात कुठं परिस्थिती होती. अडचणीत ना, अतिवृष्टी, महापूर, अमक तमक, त्याच्यामुळे शासनच आर्थिक अडचणीत असल्यामुळे हा निधी पूर्णपणे जिल्हा विकास निधी सुद्धा नियोजन मंडळाचा पूर्ण आलेला नाही. 7-8 महिने झाले आमदार कोटा पण आलेला नाही. आणि माझी अजून 4 वर्ष शिल्लक आहे. काहीही 4 वर्षात होऊ शकतं. माणूस चालला आत्ता बघता म्हणतो आपण अरे आत्ता होता आणि ठेच लागली गेला. कोणी काही अमरपट्टा घेऊन सत्तेचा आलेला नसतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला परमेश्वर त्याची जागा दाखवत असतो. आणि जोपर्यंत भगवंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी सातत्यानं कार्यरत राहीन. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण सर्वजण अशा थंडीत सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलात त्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रियाताई काशी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीमध्ये त्यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे. आदरणीय साहेबांना विनंती करतो त्यांनी सुप्रियाताई काशी यांचा सत्कार आहे असं या ठिकाणी करावा.
या पुढे पुढे या पुढे नाही येऊ द्या पुढे येऊ द्या हे थांबा से पल फिर से ओ दिल से दिलचा पल फिर से आलेचा धुरंधर कधी मागे तो हटणार नाही जनतेचा मिळणार गाणं ज्वल भविष्य होणार आपण सर्व सुज्ञ बार्शीकर बार्शीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार. दिल से ओ पल फिर से ओ दिल से ओ पल फिर से ओ